जय हिंद मित्रांनो. मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांचा एक मेसेज खूप येत आहेत की सर मला ग्राउंडला एवढे मार्क मिळालेले आहेत तर मी लेखीला क्वालिफाईड होईल का. बघा, त्याच्याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगणार आहे आता या व्हिडिओमध्ये. कारण खास करून मुंबई पोलीसवाल्यांचा भरपूर मुलांचा प्रश्न होता की सर मला एवढे मार्क आले, 30 आले, 34 आले, 36 आले, 40 आले, तर मी लेखीला क्वालिफाईड होईल का नाही होणार, अभ्यास करू की नको करू, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेले आहेत. त्याचबरोबर इतर जिल्ह्यांचा पण तेच आहे की सर मला एवढे मार्क आलेत, मी लेखीला क्वालिफाईड होईल का. तर याबद्दल मी सविस्तर माहिती आणि व्यवस्थितरित्या तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बसताय का ते बघून घ्या. आणि मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी, नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर बघा मित्रांनो, आपण मुंबईवरून एक अंदाज घेऊया. मुंबईवरून सांगतो तुम्हाला. आता अनेक विद्यार्थी आहेत, समजा SC ST हे जे विद्यार्थी आहेत, या दोन विद्यार्थ्यांचं सांगतो. जर तुम्हाला 34 पेक्षा जास्त मार्क आहेत, ऍक्च्युली तुम्हाला 36 पेक्षा जास्त मार्क पाहिजे होते, परंतु जर तुम्हाला 34 पेक्षा जास्त जरी मार्क असेल तरी सुद्धा तुम्ही लेखीला क्वालिफाईड ठरू शकतात. फक्त मुलं. यामध्ये जर महिला उमेदवार असेल ना, महिला उमेदवारांनी 25 मार्काचा जरी काढला असेल, 25 जरी घेतला असेल, 26 घेतला असेल, तरी सुद्धा ते लेखीला क्वालिफाईड होणार. कारण जर मुंबईचा जर आपण एकट्याचा विचार केला मागच्या वर्षाचा, तर लास्ट 29 पर्यंत जवळपास सर्व महिला लेखीसाठी पात्र ठरलेले आहेत. म्हणजे जर आपण याचा विचार केला, ओपन महिला, आता ओपन महिलांची मेरिट जास्त लागते, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. मागच्या वर्षी ओपन महिलांची मेरिट ही 35 ची लागलेली आहे. पण ज्या ज्या मुलींना 30 पेक्षा कमी मार्क आहेत, 25 पेक्षा जास्त, 30 पेक्षा कमी, अशा सर्व मुली जवळपास लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेले आहेत. म्हणजे जर तुम्ही कास्ट मध्ये येत असाल आणि तुम्हाला जर 30 पेक्षा जास्त मार्क आहेत, तर मुंबईला यावर्षी सुद्धा तुम्ही 100% लेखीला पात्र ठरलेले आहेत. फक्त तुम्हाला काय करायचंय, प्रॉपर अभ्यास करायचा आहे. तुम्हाला लेखीला पात्र ठरले, तुम्हाला इथं पेपरमध्ये 80 ते 85 प्लस मार्क कसे येतील ना, या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यायचंय, खास करून महिला उमेदवार. जर आपण पुरुषांचा बाबतीत विचार केला मुंबईवाल्यांसाठी, तर मागच्या वर्षी ओपनची मेरिट ही 40 लागलेली होती. बाकीचे जे कास्टवाले आहेत ते 38 पेक्षा खाली होते. म्हणजेच जर आपण साधारणतः विचार केला, VJNT-A, VJNT-B, VJNT-C, सॉरी, NTA, NTB, NTC आणि NTD चे विद्यार्थ्यांना कमीत कमी ग्राउंड मध्ये 38 प्लस मार्क ग्राउंड मध्ये पाहिजे. म्हणजे तुमचं जर 40, 42, 44, 40च्या पेक्षा जर मार्क तुम्हाला जास्त असणार, तर तुम्ही लेखी परीक्षेसाठी 100% क्वालिफाईड ठरतात मुंबईमध्ये. ठीक आहे. आणि जे ओपन वाले विद्यार्थी आहेत, ओपन वाले सुद्धा 40 ते 41 मार्कापेक्षा जर तुम्हाला जास्त मार्क आहेत, तर तुम्ही लेखीला पात्र ठरू शकतात मुंबईवाले. मुंबईमध्ये बाकी जे कास्टवाले आहेत ना, ACBC झालं, NTA, NTB, NTC, NTD झालं, SBC झालं, या कास्टवाल्यांची मेरिट 36 प्लस लागते. म्हणजे तुम्हाला 36 प्लस मार्क पाहिजे. साधारणतः 36, 38, 40, जरी तुम्हाला 38 आलेला असेल, 36 आलेला असेल, तर होप्स सोडू नका. कारण मागच्या वर्षी EWS ची फक्त 36 ची लागली होती, NTB ची पण 36 ची लागली होती, बाकी VJNT 38 आणि NTC 38 ची लागली होती. म्हणजे तुम्हाला 36 प्लस आहे ना, तरी सुद्धा तुम्हाला चान्स आहेत ग्राउंड मध्ये पात्र होण्याची. ठीक आहे, ती गोष्ट क्लिअर झाली. ACBC वाल्यांना पण सेम रूल आहे. त्यामुळे तुम्हाला मार्क किती आलेत ना, मी क्वालिफाईड होईल का, मी तुम्हाला क्लिअर सांगितलं. महिलांना 30 पेक्षा जास्त मार्क आहेत, 100% लेखीची तयारी करा, तुम्ही क्वालिफाईड आहेत. मुलांनी 40 पेक्षा जास्त मार्क घेतलेले असणार, 100% तुम्ही क्वालिफाईड आहेत, लेखीची तयारी करा. एखाद्या विद्यार्थ्याला 30 मार्क आला असेल, 32 मार्क आला असेल, तर त्याचं आपण काहीच करू शकत नाही. कारण एक तर मित्रांनो, तुमची मेहनत कमी पडली, बोलायला काहीच हरकत नाही. जे विद्यार्थी 40 प्लस मार्क घेतात ना, त्यांची मेहनत सुद्धा तेवढी असते. ते स्वतःसाठी एक दीड वर्ष घासतात, तेव्हा त्यांना त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळतात. काही विद्यार्थी आहेत 2 महिने प्रॅक्टिस करणार आणि 1 महिने प्रॅक्टिस करणार आणि बोलणार मला 50 पैकी 40 मार्क पाहिजे, 45 मार्क पाहिजे. पॉसिबल होत नाही. किरकोळ खूप कमी मुलं असे असतील जे 1 आणि 2 महिन्याच्या जीवावरती चांगल्या ग्राउंडला मार्क घेऊ शकतात.
पण ग्राउंडसाठी कमीत कमी 1 वर्ष स्वतःला घासावं लागतं, कमीत कमी 6 महिने तरी स्वतःला तपावं लागतं, तेव्हा तुम्हाला 40 पेक्षा जास्त मार्क मिळतात. आणि ज्या विद्यार्थ्यांना 40 पेक्षा जास्त मार्क मिळालेले आहेत त्यांची मेहनत आहे, बाकी काहीच नाही. आणि तुम्हाला तयारी करायची आहे. ठीक आहे. आणि शिवाय 100 मीटरचा जो काही मुंबईचा घोळ होता तो जवळपास आता संपत आलेला आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचा 100 मीटर पुन्हा देण्याची इच्छा आहे तसं तुम्हाला मेल करायचं आहे. मेल आयडी ही तुमच्या हॉल तिकीट वरती आहे, त्याच्यावरती त्यांना मेल करा, मला 100 मीटर मध्ये डाऊट आहे, मला माझा 100 मीटर परत द्यायचं आहे. कदाचित सर्व मुलींना ग्राउंड संपल्यानंतर ज्यांना ज्यांना द्यायचं आहे 100 मीटर पुन्हा एकदा त्यांना कदाचित बोलवण्याची शक्यता आहे. ठीक आहे. तर बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा. आणि तुम्हाला ग्राउंड मध्ये किती मार्क आले, तुम्ही कोणत्या ठिकाणी फॉर्म भरला होता हे देखील तुम्हाला कमेंट करायचं आहे, त्याच्यावरून आपल्याला मेरिट सुद्धा काढता येईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद.